आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अजूनही कायम। शिंदेदादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना, सूत्रांची माहिती। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, दादा भुसेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असंही वक्तव्य। मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे ते अधिकार आहेत। ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक, वसंत मोरेंकडून पुणे बस स्थानकाची पाहणी। काल केवळ ट्रेलर दाखवला, वसंत मोरेंचा इशारा। याच्यामध्ये सुधारणा नाही झाली, काल फक्त ट्रेलर दाखवलाय। पूर्ण पिक्चर पुणे शहरामधल्या सगळ्या एसटी स्टँड आणि सगळ्या पीएमपीएमएल स्टँडवर झालेलं दिसेल। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत शिवीगाळ प्रकरण, प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल। मात्र कोरटकर त्याच्या घरात नाही, त्याचा फोनही बंद। तर प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशातील बालाघाटसाठी रवाना। प्रशांत कोरटकरवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन। खासदार शाहू छत्रपती आंदोलनात सहभागी, कोरटकरला अटक झालीच पाहिजे, शाहू महाराजांची मागणी। अटक तर केलीच पाहिजे, त्यात काय प्रश्न येत नाही, मी आता सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया। सरकारने शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नये, प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करावी, इंद्रजीत सावंत यांची मागणी। तातडीनं पोलिसांनी ती कारवाई करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे। महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या संयमांचा अंत कुणी बघू नये। बीड हत्या प्रकरणी सीआयडी आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात 1400 पानांचं आरोपपत्र दाखल। बीड हत्या प्रकरणातील 1,500 पानांचं आरोपपत्र आरोपीला सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। खंडणीचा गुन्हा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुखची हत्या या तिन्ही प्रकरणामध्ये एकत्रित कायद्याच्या अनुषंगाने आम्ही चार्जशीट आज बीडच्या न्यायालयात दाखल केलेला आहे। 1,500 पानांचं जे आहे जे सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो। ते 1,500 पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाहीये आणि त्या वकिलालाही वेळ नाही। चार्जशीट दाखल करण्यात एवढी घाई का? खासदार बजरंग सोनावणेंचा सवाल। आरोपीला सोडवण्यासाठी चार्जशीट दाखल केला की फाशी देण्यासाठी, हे लवकरच कळेल, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य। आरोपींना सजा होणे किंवा याच्यातून त्यांना मोकाट सुटता यावा असा काही जर एखादा क्ल्यू सोडून पोलिसांनी, सीआयडीनी, एसआयटीनी यांनी जर हे चार्जशीट दाखल केलं असलं तर त्याचं आम्ही मान्यता किंवा मान्य करणार। 90 दिवसांच्या आधीच आरोपपत्र दाखल, आरोपपत्रातील मुद्दे बघून पुढील भूमिका ठरवणार, न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही। सीआयडीकडून कोर्टात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। पुढे न्यायप्रविष्ट प्रक्रिया आता इथून पुढे चालू झालेली आहे, त्यावर आपण जे काय आपल्याला आपली भूमिका आहे ती तर हीच आहे की न्याय भेटला पाहिजे लवकर। आपण तशीच विनंती करतोय, आपण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाहीत, न्यायच घेणार आहोत। आरोपींना फाशी होईपर्यंत आपण कुठेही थांबणार नाहीत।